भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांच्या निधनामुळे भाजपसह राजकीय वर्तुळात मोठी पोकळीक निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे पुरोहित कुटुंबाप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्यात। राज पुरोहित यांचं निधन ही पक्षाची मोठी हानी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। सध्या मुख्यमंत्री हे दावोस दौऱ्यावर असून तिथून परतल्यानंतर ते पुरोहित कुटुंबाची भेट घेणार आहेत। पालकमंत्री झाल्यापासून प्रणिती शिंदेंपेक्षा जास्त वेळा सोलापूरला आलो असं जयकुमार गोरे यांनी म्हटले। पालकमंत्री जयकुमार गोरेंची खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर ही टीका। सोलापूरचा पालकमंत्री झाल्यावर बाहेरचा माणूस म्हणणं पुसून टाकणं हे माझ्यासमोर आव्हान होतं असं जयकुमार गोरे म्हणाले। माझ्यापुढे पहिलं चॅलेंज होतं की मला बाहेरचं जे म्हणत होते ते बंद व्हावं, हे चॅलेंज माझ्यापुढे होतं। आणि मला आनंद आहे अख्ख्या निवडणुकीमध्ये एकही समोरचा नेता असं नाही म्हणला की पालकमंत्री बाहेरून आलाय आणि त्यांनी इथं निवडणुकीत हस्तक्षेप का करतो। इथल्या खासदार ज्या माझ्यावर खूप चांगली टीका करतात, चांगली म्हणले मी त्यांचं आणि माझं जर सोलापूर येण्याचा काउंट केला तर मला वाटतं त्यांच्यापेक्षा 10 पट त्यांच्यापासून 10 पट वेळाने जास्त सोलापूरमध्ये आलो। परिस्थितीच माणसाला शहाणपण शिकवते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अमोल कोल्हे यांचं हे वक्तव्य। दादांचे आमदार अतुल बेनके आणि खासदार अमोल कोल्हे जुन्नरमध्ये एकत्र आल्यानंतर कोल्हेंचं हे वक्तव्य। अजून निर्णय करायची वेळ आहे म्हणजे असं सल्ला दिला होता। असं म्हणतात की परिस्थिती माणसाला शहाणपण शिकवते। कदाचित आमच्या दोघांच्या बाबतीत खरं असेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मैफिलीत इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण झाली। शहरात 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषात या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं। मैफिलीत गायकाला बोलण्यात आलं होतं, तिथे काही उत्साही लोकांनी पैसे उधळले असं जलील यांनी म्हटलंय। तर इम्तियाज जलील हैदराबादचे नवाबाला शॉक असतातच असं शिरसाट म्हणाले। जल्लोषामध्ये एक कार्यक्रम होता जिथे सगळे जे आमचे 33 कॉर्पोरेटर्स निवडून आलेले आहे त्यांना फेलिसिटेट करण्यासाठी कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये एक खव्वाल गायकला बोलवण्यात आले होते आणि तिथे काही उत्साही मुलांनी तिथे ते पैसे हे केलेले आहे। मला असं वाटत नाही आहे की याच्यामध्ये इतकं बहु आहे की इम्तियाज जलील आता मोठा हे झालेला आहे, काय मोठा क्राईम केलेला आहे। देशामध्ये खूप सारे गंभीर प्रकरण होत आहे, त्याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे। इम्तियाज जलीलच्या कार्यक्रमामध्ये नोटांची उधळण असं प्रकारचं नाही। गोरगरीब जे म्युझिशियन्स असतात ते पैसे जमा करून ते घेऊन जातात। नाही तर इम्तियाज जलील तो तसं करणार ना। ते हैदराबादचे नवाब आहे, नवाबा को वो शोक होता है। आता तो शोक कशा पद्धतीने लोकांसमोर येते आता लोक पाहतील, नोटाची उधळण करतील। उद्या लखनौहून हैदराबादहून कोणी नाचायला सुद्धा काही घेऊन येतील। त्यांचा डान्सही इथं होऊ शकतो। जलसा करणं हा त्याचा स्वभाव आहे। नगरसेवकाच्या भूमिकेत आहात का तुम्ही नवाबाच्या भूमिकेत आहात हे आता जनतेने पाहून ठरवलं पाहिजे। आता जी आलेली मस्ती आहे ती आता तुम्हाला कायम पाहायला मिळेल। तर खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात गुंतवणूक येईल असं फडणवीसांनी म्हटलंय। भारतात खूप चांगले जॉब्स तयार होतील असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। आम्ही तिसरी मुंबई तयार करणार आहोत असंही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय। तर तिसऱ्या मुंबईकरता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक महाराष्ट्रात येईल। जागतिक गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत। त्या दरम्यान त्यांनी म्हटलंय मुंबई तैयार कर रहे हैं। इस तीसरी मुंबई के लिए बहुत बड़े पैमाने पर हम लोग निवेश देख रहे हैं, क्योंकि आज स्पेशली जो इंटरनेशनल फंड्स है वो फंड्स भारत की ओर निवेश के लिए एक बहुत ही महत्वपूर्ण डेस्टिनेशन के रूप में भारत को देख रहे हैं। और आज हमारे पास वो अपॉर्चुनिटी, क्योंकि हमने जो इंफ्रास्ट्रक्चर तैयार किया है थीम बेस्ड, ऐसा एक बहुत हमारा अप्रोच बड़ा है कि जिसमें बहुत निवेश भी आएगा और बहुत अच्छे हाई पेड जॉब्स भी वहाँ